बातमी पाहूया। सतीश भोसले उर्फ खोक्याला डब्बा पुरवणाऱ्या प्रकरणात 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही कारवाई केली आहे। तर बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्याचे पीआय यांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। खोक्याला डब्बा पुरवणाऱ्या प्रकरणात या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान यावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आत्ताही दिली जाते। तसंच तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे। म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे, फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे। आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे। म्हणजे फक्त कार्यकर्ते आहेत आणि जेलमध्ये गेलेत म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर अप्रत्यक्षपणे हे सरकार कुठंतरी गुन्हेगारांना सुद्धा पाठबळ देतं असं आपल्याला म्हणावं लागेल।